व्हॉट्सअप पब्लिक, गुड मॉर्निंग, वेलकम टू न्यू व्लॉग. मिशन आळसचा आजचा आपला दिवस 11वा. जसं काल बोललो होतो, मिशन आळसचा दिवस 11व्याची सुरुवात कार्तिक राठोडकरन त्यानं खरंच केली. पण विषय असा आहे, मी माझ्या टाईमवर उठलो, तो लवकर उठलो. मी 5 वाजता उठत असतो, मी 5 वाजताच उठलो, ते 4:30ला उठलो. 1 घंटा आधी 4 वाजताच उठला. बरं, काल त्याला चॅलेंज दिला होता ना, तर त्यानं चॅलेंज कंप्लीट तर केला, पण लय लवकर केला ते बहुत मोठी गोष्ट आहे. तर आता आम्ही सगळे उठले आहो, फ्रेश झालो. आता आम्ही मेडिटेशनला बसतो. तर आज आहे रामनवमीच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. रामनवमी असल्यामुळं माझ्या घरचे चालले पोहरादेवी. काहून म्हणजे आमच्या तीर्थ असते कार्यक्रम, आणि आमचा म्हणजे अशा मी आहो बंजारा समाजाची तिथं प्रथा सुरू असते. तर त्या प्रथाला पालन करत सगळे लोक तिथं भेटते, बंजारा समाजाचे जेवढे पण आहे. आणि आता तिथं नंगारा भवन बनला, तर त्यामुळं सगळेच लोक येतात तिथं. तर माझ्या घरचे आई, बाबा, ताई, माझी छोटी बहीण आहे, काकाची पोरगी, ते चालले. मी आणि कार्तिक दोघंच घरी आहो आम्ही. तर मे बी आज आई बाबा वर्कआउट नाही करन, पण आम्ही मेडिटेशन करणार आहोत सगळेच जण. आज कार्तिक उठला लवकर, तर त्याला पण बसायला लावू आपण. डेव्हिड पण उठला. सगळ्यात पहिले घरात आमच्या थोर उठते. कोणी जर उठलं नाही तर ते काय म्हणते, भुकून सगळ्यांना उठवते. नाही का डेव्हिड? इकडे ते कोण उठला आज? 11 दिवस झाले आपण वॉर्मअप करून आलो, वर्कआउट करून आलो. सकाळी 5 वाजता उठून राहिलो, सूर्य निघायच्या पहिलेच उठून राहिलो. म्हणजे तर गप चांगला वाटून राहिला भाई, कारण माझ्या अंगातली आळस निघून राहिली. घरात सगळ्यात आळशी मीच होतो. 5 मिनटं करत मी 2 ते 3 घंटे झोपून जात होतो एक्स्ट्रा. का आळस भगवण्याची म्हणजे आळस दूर करण्याची क्षमता आपल्याच हातात आहे, पण आपण त्याला नाही करू शकून राहिलो. आपल्याच हातात आहे ते कंट्रोल करायचं, पण आपण त्याला नाही करत. पाहू शकता तुम्ही, अजून दिवस निघातच आहे. सूर्य निघायच्या आधी जर तुम्ही उठले ना, याच्यात बेस्ट डिसिजन म्हणल्या जाते. याच्यात चूक वाटते मला. आपण उठून आहो पहिले, सूर्य उठातच आहे आणि त्याला सांगून राहिलो, अरे लेट उठला तू. मस्त फिलिंग वाटते. तर आज आपण काय करणार आहोत, काय नाही करणार आहोत, सगळं तुम्हाला सांगतो. आज तर रामनवमी आहे. रामनवमीत यवतमाळात मोठी रॅली निघते, भव्य शोभायात्रा निघते. मग 4 वर्षानंतर मी आज जाईन यवतमाळमध्ये. 4 वर्ष मी हैदराबादमध्येच होतो. तर असा सीन होत होता का जेव्हा रामनवमी आहे त्याच्या मी लेट येत होतो, किंवा आज आलो समजा यवतमाळमध्ये, उद्या रामनवमी आहे, आज मला हैदराबादला जावं लागत होतं. असा सीन होत होता. म्हणून 4 वर्ष मी रामनवमी मिस केली. लय मिस करत असतो मी रामनवमीला, कारण मी लहानपणापासून यवतमाळात रामनवमीला जात असतो. रॅली राहते. आता तर मोठे झालो आपण, डीजेमध्ये नाचत असतो. सगळ्यात मोठा सुख तर आपल्याला तोच वाटते, डीजेमध्ये नाचायचं, मित्र येते आपले सगळे. आणि आजची यवतमाळची रॅली किती मोठी राहते यवतमाळची, ते तुम्हाला दाखवतो मी. आज कसं काय मस्त चॅलेंजिंगचा म्हणून आलतो. चॅलेंज एक्सेप्ट करायची ताकद कुठून आली? होती ना, केला ते पुरा. कुठून आली म्हणजे? आई आहे ना घरीच, आईकडून. हा, झोपला असता रात्री 4 वाजता उठून मला डायरेक्ट असा कॅमेरा आणते माझ्याजवळ. 4:30 चाय आधी उठ. हो ना, केलं ना, चांगलं आहे ना ते. आता पण ते एकच दिवस उठून काय फायदा? मी एकच दिवसाचं होतं ना, एकच दिवसाचं होतं काय चॅलेंज. अबे आम्ही कसं मिशन आळस घेऊन आलो, तू घे ना. पेपर चालू आहे, पेपर झाल्यावर. हो का, पाहू आता. त्याचे पेपर चालू आहे म्हणते. कितीत आहे तू? 9वीचे पेपर सुरू व्हायचे, तर पेपर झाल्यानंतर हा करतो म्हणते जॉईन. हो काय जा वर्कआउट ठीक आहे ना, वर्कआउट करतो म्हणते. अरे वा, यांना चालले. कुठं चालले तुम्ही? असं पोरा देईल कोण जाते? मग आता यांना वर्कआउट करते म्हणते. यांचं शूट दाखवतो तुम्हाला. आपण तर वर्कआउट करणार आहोत कारण की आपण नाही चाललो पोहरादेवी, घरचे बाकी सगळे चालले. मी, कार्तिक आणि दादू दोघं जाऊ, 3 आहो आम्ही घरी. चला मग आज तुम्हाला यांचा. आज मेडिटेशन में मम्मी नहीं थी,
कायकू बोले तो मम्मी नहा रही थी क्योंकि सुबह 6:30 बजे उनको जाना था पोहरागढ़। मम्मी आंगोड़ कर रही थी, तब तक पप्पा बोले मैं वर्कआउट करता, मेरा थोड़ा सा वीडियो ले ले। मैं बोला चलो। पप्पा ने वर्कआउट कर लिया, पप्पा भी नहा लिए। काल प्रँक केलता। काल बाबांना मला माहिती आहे का ATM दिला होता, म्हणजे त्यांचा ATM सुरू करायचा होता। ATM सुरू बी करून घे म्हणे आणि पैसे काढून ये म्हणे। मी पैसे काढून आलो, मग फोन आला कुठं आहे म्हणे। 2-3 ATM फिरलो होतो मी काल। बँक ऑफ इंडियाचे ATM कसं यवतमाळात कमी आहे ना गप। 2-3 ATM फिरलो, त्याच्यानंतर घरी म्हणजे लेट झाला मला या आले। मला फोन करते म्हणे कुठं आहे, म्हणलं येत आहो, पैसे पडले म्हणलं घरी। काल रात्री प्रँक करायचा ट्राय केला मी, शूट नाही झाला लेगा ते पण। कसं माहिती का, मी मोबाईल घरी विसरलो होतो। प्रँक केलता मी शूट करायसाठी, पण शूटच नाही झाला। बाबाची पंढरी घाबरली होती है ना। बड्या दिसून राहिले एकदम। जय श्रीराम। काय काय परत 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 जय श्रीराम। बाय 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 मन डेविड, बाय मन। इनकी तैयारी हो गई थी, ये लोग निकल गए। फिर अपन ने शुरुआत करा अपना वर्कआउट। वहीच नेहमी प्रमाणे पहले इंजन गरम किया, मतलब बॉडी वार्म अप किया। उसके बाद मारे 100 पुशअप्स। उसके बाद मारे अपन ने 50 सूर्य नमस्कार। फिर अपन ने मारे 50 दंड बैठक और फिर 50 सपाटे मार के आज का वर्कआउट कर लिया अपन ने ख़त्म। और फिर मैं आ गया थोबाड़ लेके अपना कैमरे के सामने। आज की बॉडी कंडीशन दिखाने थक गया था भाई, वाट लग गई थी मेरी, मुंह फुटते फुटते बच गया था। और ये रही आज के बॉडी की कंडीशन। ये वर्कआउट तो खत्म झाला, वर्कआउट खत्म हो गया अपना। अभी अपने को लेने का अपना पहला मील। तो पहली मील अपन लेते अपना स्मूथी। तो आज अपन थोड़ा अलग लेवल का स्मूथी पीने वाले हैं। रोज तो अपन पीते हैं, उसमें खाली ये केले नहीं रहते, आज केले हैं। तो केले के साथ अपन पहली बार ये ट्राई कर रहे हैं, कैसा लगेगा क्या लगेगा पता नहीं। सब अपनी सामग्री तो रेडी है, बस अभी अपने को दूध डालने का इसमें। तो ये जाएगा इसमें दूध। अभी इसको मैं मिक्सर में कांड लेता अच्छे से, फिर तुमको बताता कि कैसा है टेस्ट क्या है। हो गई अपनी स्मूथी रेडी। चलो अभी इसको करते हैं चेक। है दम तो है। पहले क्या होता था, मैं केले है ना प्री वर्कआउट खा लेता था। म्हणजे वर्कआउट करायच्या आधी मी 10 ते 15 मिनिटं आधीच 2 केळे खाऊन घेत होतो। नंतर मग दूध पित होतो। हे आपली स्मूथी। तर आज काय केलं मी ना, मी विसरून गेलो की केळं खायचं म्हणून आपल्याला। प्री वर्कआउटचे केळे तसेच होते। मी म्हटलं मग आता स्मूथीमध्ये केळं टाकून पाहू कसं लागते चव तर आहे, बढिया आहे। आवडली मला। उद्यापासून आपण असंच पितो। हे मी ना असं यूट्यूबवर पाहिलं होतं, लोक पित होते पोस्ट वर्कआउट स्मूथी। आता मी स्वतः ट्राय करून राहिलो। त्या मिक्सरमध्ये काही जे आपण टाकले होते पेन खजूर ते बरोबर काढल्या गेले नाही, त्याच्यामुळे मला चावा लागतं त्याला। पण काय हरकत नाही, कारण माझ्याकडे प्रॉपर तो जो ज्यूसचा जो मिक्सर असते ना तो नाही आहे। आपल्या घरचा जे आपण माल मसाला घालतो ना तो वाला मिक्सर आहे, त्याच्यातच मी हे केलं। अर्धे निघाले अर्धे नाही निघाले, त्याच्या खाली दिसतच असेल तुम्हाला मे बी कदाचित, म्हणून ते चावा लागत आहे। बाकी टेस्ट तर बढिया आहे। माझ्यानं केळं खाणं नव्हतं होत, आता केळं खाणं नाही होत तर मग केळं आपण दुधासोबत मिक्स करून पिऊ शकतो त्याला। माझ्यासारखे जे पण कोणी असेल दुसरे ज्यांचे केळं खाणं नाही होत किंवा केळ्याचा वासच नाही आवडत, तर त्या लोकांना दुधात टाकून मिक्सरमध्ये घेऊ शकता असा ग्राइंड करून। बढिया लागते चव बी, आणि आपल्या शरीराला पौष्टिक आहार भी भेटून जाते, थोड़ा प्रोटीन भी भेटून जाते। फिर सगड़ा आटप के अपन गए संध्याकाळ को डायरेक्ट रैली में। पूरा तो शूट नहीं कर पाया, लेकिन थोड़े थोड़े सिनेमैटिक एंजॉय कर लो लियो। तो ऐसा रहता पब्लिक यवतमाल के रामनवमी का माहौल। इससे भी भयानक खतरनाक एक्सपीरियंस रहता अगर तुम वहाँ पे रियल टाइम एक्सपीरियंस करोगे तो। बहुत नाचा पब्लिक, बहुत नाचा दोस्तों के साथ। 4 साल की खुन्नस पूरे एक ही दिन में निकाल दिया।
फिर एट द लास्ट हुई प्रभु जी की आरती। जिंदगी में पहली बार एक्सपीरियंस कराओ, देख लो तुम भी। तो बस आज के लिए इतना ही, बाकी बघू उद्या।